आहे. प्रहारचे क्षेत्ररक्षक मैदानामध्ये तयार झालेले आहेत. SMS औंध संघाचे फलंदाज चला ताबडतोब मैदानामध्ये. अंपायर्स आपण बघतोय संजय भालेराव सर आणि अक्षय निर्मल सर. स्क्रीनवरती पंचांना आपण बघू शकतो. पुणे शहरातील दोन्ही अंपायर्स आज संपूर्ण महाराष्ट्रात या पंचांचा बोलबाला आहे. अनेक मोठ्या टुर्नामेंट्स कव्हर करताना या पंचांना आपण बघतो. संजय भालेराव सर खरं तर क्रिकेटचे उत्तम खेळाडू होते. सूर्या सांगवी संघ आपण पाहिला असेल. त्याच्यानंतर अनेक मोठे खेळाडू घडवले. केदार जाधव सरांबरोबर त्यांनी खूप क्रिकेट खेळलेलं आहे. तर डॉमिनिक जोसेफ हे त्यांचे शिष्य आहेत ज्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्र रणजी संघ गाजवला. त्याचबरोबर दिल्ली डेअरडेव्हिल्स किंवा अशा अनेक संघांमधून IPL मध्ये देखील आपण डॉमिनिक जोसेफला बघितलं. ते संजय भालेराव त्यांचे गुरु आणि आत्ताचे टेनिस क्रिकेटचे अत्यंत दर्जेदार अंपायर इथे बघायला मिळतात. अक्षय निर्मल अंपायरिंग क्षेत्रामध्ये भरपूर उंची गाठलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच अक्षय निर्मल. या दोन्ही अंपायर्सला आपण इथे मैदानामध्ये बघतो आहोत आणि खूप चांगलं काम, खूप दर्जेदार काम अंपायर्स राहिले संपूर्ण स्पर्धेमध्ये. आज 6वा दिवस या स्पर्धेचा आहे. तर ऑल इंडिया ओपन पूल मधला दुसरा दिवस आहे. आज रात्रीच्या सत्रामध्ये सुद्धा मॅचेस रंगणार आहेत. दिवस रात्र अत्यंत सुंदर प्रकाश योजना इथे तयार करण्यात आलेली आहे. प्रक्षेपण तर अतिशय दर्जेदार. आजपर्यंत टेनिस क्रिकेटच्या प्रक्षेपणामध्ये काही गोष्टी ज्या कधी दिसल्या नाहीत त्या गोष्टी प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून आपल्याला दिसलेल्या आहेत. नवीन इन्व्हेन्शन्स या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघितली आणि त्यामुळंच प्रहार प्रीमियर लीगची चर्चा बोलबाला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मॅचला इथे सुरुवात होणार आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेले SMS औंध संघाकडून तर प्रहार 11 संघाचा गोलंदाज शिबान शेख गोलंदाजी मार्कवरती. अहिल्यानगर जिल्ह्यातला खेळाडू. खरं तर मी 2004ला पहिल्यांदा शिबानला बघितलं होतं कारगिल संगमनेर संघाकडून खेळताना आळे या गावामध्ये. आणि त्याच वेळेस या खेळाडूनं खरं तर कुठेतरी मनात घर केलं होतं. त्याच वेळेस या खेळाडूनं निश्चित आपण मोठा खेळाडू होणार याचे कदाचित सूचक तिथेच दिलं होतं. चांगला रनअप आहे. त्याचबरोबर रिदम, स्टान्स, बॅलन्स त्याच्याकडे भरपूर आहे. वेगाबरोबरच अनेक व्हेरिएशन्स त्याच्याकडे आहेत. आणि या खेळाडूनं त्यानंतर क्रिकेट विश्वामध्ये आपला डंका वाजवलेला आहे. शिबान शेख स्ट्राईक एंडवरती. सलामीची जोडी मैदानामध्ये SMS औंध संघाकडून तर माझ्या समवेत जोडले जात आहेत टूर्नामेंट मास्टर्स चंद्रकांत शेटे सर. स्वागत करतो सर. पहिला चेंडू होता, निश्चित ड्राईव्ह केला चेंडूला कव्हर पॉइंट कडे आणि 2 धावा इथे आतिश कुंभार पूर्ण करेल. गजानन शेजवळ आणि आतिश कुंभार ही जोडी मैदानामध्ये SMS औंध संघाकडून दाखल होते. तर सामन्याला झाली सुरुवात. ऑल इंडिया ओपन पूलचा थरार मैदानामध्ये सुरू झालेला आहे. धन्यवाद सर. आजचा दिवस जर पाहिला तर प्रहार प्रीमियर लीगच्या या 13व्या पर्वाचा व्यावसायिक गटाचा दिवस आहे आणि व्यावसायिक गटामध्ये देखील आज व्यावसायिक गटाचे धुरंधर क्रीडानगरीमध्ये या अतिशय सुंदर अशा मैदानात येतील. यावेळेला वेगळा फटका, जबरदस्त प्रहार केला जातोय. अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी स्वीट हिट केलाय आणि त्याला स्वीटही केलाय. 4 धावा, चौकार. चौकारा बरोबर आपण बघतोय इथे धावसंख्येला पुन्हा एकदा आकार मिळणार आहे. सुरुवात काय शानदार आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती रिव्हर्स पूलचा हा चौकार. चेंडूला जो बाउन्स मिळाला, बाउन्स बरोबरच बॅटचा स्विंग देखील विथ दी बाउन्स आपल्याला बघायला मिळाला आणि त्यामुळेच या 4 धावा इथे फलकावरती. 6 धावा पुन्हा एकदा. वाह, ओ हो, शॉट ऑफ लेंथ कट करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू यष्टिरक्षकाकडे, धावा मिळणार नाहीत. धाव फलक तिथेच 6. यावेळेला जर पाहिलं तर सिब्बान अचूकतेवर त्यांना पाहायला मिळाले. लेनच्या किंचितसा मागे असणारा बॉल त्याला उसळी, त्याला टर्न, त्याला अँगल बनवून मात्र आतमध्ये आणताना पाहायला मिळाले आणि जरी चौकार आला असेल लगेच मात्र कमबॅक देखील करताना पाहायला मिळाले सिब्बान तिकडे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, यष्टिरक्षक येत आहेत. सिब्बान महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील कित्येक वर्ष आघाडीचे गोलंदाज राहिलेत. इकडे फलंदाजाला मात्र फसवलंय. आतिश माघारी परततील या एका अप्रतिम चेंडूवर. विकेट. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अंपायर्स दर्शन कुमार खेडकर सरांचे इथे आगमन झाले. स्वागत करतो.
तर जाऊया मैदानामध्ये. एक आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. वरची कड लागली बॅटची. सिबानच्या गोलंदाजीची खासियत आहे. पहिले 2 चेंडूवरती थोडेसे फटके आले होते, धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर कंट्रोल करत असताना फलंदाजाला त्याने निश्चित प्रकारे माघारी पाठवलेला आहे. पहिला धक्का इथे SMS औंध संघाला पहिल्याच षटकामध्ये डावाला खिंडार पाडलेलं आहे शिबान शेखनं. ही खेळाडूची गुणवत्ता आहे, ही त्याची योग्यता आहे, ही उपयुक्तता आहे आणि नेहमीच शिबान शेखनं ती सिद्ध केलेली मैदानामध्ये आणि त्यामुळेच तो ऑल टाइम हिट आहे, महान आहे, मोठा खेळाडू आहे. नवीन फलंदाज 30 सर्कल मध्येच एकमेकांना ओलांडलं पाहिजे. फलंदाज बाद झाल्याबरोबर 10 सेकंदाच्या आत फलंदाज क्रीज मधून डगआउट्स मधून निघाला पाहिजे. त्यामुळं टेनिस क्रिकेटमध्ये खरं तर या गोष्टी दिसत नाही. लेदर क्रिकेटमध्ये नवाज शेख बारामतीचा सुपरस्टार मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. SMS औंध संघाकडून यस, चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ. उंची तेवढी मिळाली नाही, मात्र कट करण्याचा प्रयत्न नवाजचा फसला. धाव फलकावरती धावा 6 एका गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच चांगली सुरुवात बॅटरने केली होती, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा सिबानने दाखवलंय की व्यावसायिक दर्जाच्या क्रिकेटमध्ये मागील 20 वर्ष या खेळाडूच्या नावाचा डंका पिटला जातोय आणि खूप कमी म्हणजे वेगवान गोलंदाज एवढ्या वर्ष अधिराज्य खूप कमी वेळा गाजवताना पाहायला मिळतात. हो, या वेळेला थोडीशी उसळी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. बॉल थोडासा मागे घेतला. खेळपट्टीवर काही प्रमाणात गवत आहे, त्याचाही फायदा इकडे घेताना पाहायला मिळाले आणि बघता बघता पहिलं षटक संपलेलं आहे. पहिलं षटक संपल्यानंतर सिब्बान यांच्याच नावावर पहिलं षटक प्रार टीमच्या नावावर राहिलंय. त्याचं कारण आहे फक्त 6 धावा, एक चौकार येऊन सुद्धा आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील घेताना पाहायला मिळाले. अनुभव किती महत्वाचा असतो हे लक्षात आलं असेल एव्हाना प्रेक्षकांच्या देखील, कारण शिबान शेखचे पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके आले होते. त्यानंतर त्याने कुठेही बदल केला नाही. पहिलाही शॉर्ट ऑफ लेन टाकला होता, दुसराही शॉर्ट ऑफ लेन टाकला होता. त्यानंतर 4 चेंडूमध्ये फारसं काही टप्प्यावरती बदल केला नाही, मात्र लेंथमध्ये थोडीशी व्हेरिएशन त्यानं दाखवली, वेगामध्ये थोडीशी व्हेरिएशन दाखवली आणि पाहिलं आपण पुढच्या 4 चेंडूमध्ये एक फलंदाज बाद केला, एकही धाव खर्च केली नाही. कमालीचा गोलंदाज शिबान शेख आणि आता नवीन गोलंदाज मैदानामध्ये संदेश पाटे. हे मोठं नाव आहे, खूप मोठं नाव आहे. शास्त्रीनगर अगोदर निश्चित शास्त्रीनगर कडून खुल्या गटामध्ये प्रवेश केला होता संदेश पाटेने 2003-04च्या सुमारामध्ये. त्याच्यानंतर संदेश पाटे प्रतीक 11 पुणेमध्ये आला आणि त्यानंतर अवघ्या क्रिकेट विश्वाचा झाला. पुण्यातलं क्रिकेट 7 समुद्रापलीकडे घेऊन जाण्यामध्ये या खेळाडूचं निश्चित मोठं योगदान आहे. एक चांगला मॅनेजर, एक चांगला संघनायक आणि तितकाच दर्जेदार खेळाडू संदेश पाटे. हो 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 हो, शॉर्ट ऑफ लेंथ, मात्र गती कमी केली होती. खाली राहिला चेंडू, पूलचा प्रयत्न फसला. धाव फलक तिथेच थांबलेला. 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर त्यांनी कटर्सवर खूप चांगल्या पद्धतीने भर दिला, वेगापेक्षा टप्प्यावर भर दिला आणि बॉलला कट करण्यामध्ये भर दिला, तेच पाहायला मिळालं. हो हो, पुन्हा एकदा तेच. हा चेंडू मागील चेंडूपेक्षाही पाठीमागे टाकला, परंतु वळवला डावखुऱ्याच्या बॅटरसाठी आणि आणखीन एक प्रभावी मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. संदेश पाटे एक नो डाऊट खूप मोठे लिजेंडरी खेळाडू आहेत आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु बॅटरला त्याचं उत्तर द्यावं लागेल. संदेश पार्टेची गोलंदाजी मला इथे असलेल्या प्रेक्षकांना कदाचित त्याने जर जुना संदेश पार्टे बघितला नसेल 2007 ते 12, यस, तर संदेश पार्टे इतका वेगवान होता, मात्र थ्रो थेट एष्ट्यांवरती. करण कुमार डुकरे तिथे होता आणि दुसरा फलंदाज SMS औंध संघाचा बाद होईल. काय विलक्षण क्षेत्ररक्षण बघायला मिळतं इथे. पहिले 2 चेंडू जे डॉट आले ना, त्याचा कुठेतरी दबाव होता सर आणि त्याच्यामुळे जर पाहिलं तर इकडे कुठेतरी धाव घेण्याची घाई थोडीशी या ठिकाणी झालीच होती आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र या ठिकाणी करण डुकरेने केलेला डायरेक्ट हिट आणि त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी आणखीन एका विकेटचं पतन. संदेश पार्टेची गोलंदाजी बहरते मैदानामध्ये. मी चर्चा करत होतो की संदेश पार्टेला मी 2007 ते 2012 या 5 वर्षांच्या काळामध्ये बघितलं गोलंदाजी करताना. इतका भन्नाट वेग होता संदेश पार्टेकडं. अनेक वेळा समोरच्या फलंदाजाच्या बॅट तुटलेल्या आहेत, इतका वेग होता. मात्र
त्याच्यानंतर क्रिकेटमध्ये एक एक वेगळं संक्रमण आलं आणि संदेश पार्टीने स्वतःला बदलून घेतलं. वेगापेक्षा मग स्पिनर किंवा कटर चेंडू टाकायचं कौशल्य संपादन केलं आणि आज तागायत म्हणजे मागची 10-12 वर्ष आम्ही पाहतोय संदेश पार्टे गोलंदाजीमध्ये आजही तितकाच दहाक आहे, आजही तितकाच भेदक आहे, आजही तितकाच फलंदाजांना सळो की पळो करून सोडतोय. तर ही त्या खेळाडूची प्रतिभा आहे. परमेश्वरानं पृथ्वीवरती पाठवताना संदेश पार्टे यांच्यामध्ये क्रिकेटची भरपूर गुणवत्ता देऊन पाठवलेला आहे. ॲज अ बॅट कधी फलंदाजीनं, कधी गोलंदाजीनं, कधी क्षेत्ररक्षकाने च्या माध्यमातून त्यांनी ही गुणवत्ता दाखवलेली आहे. ओहो, आकुट टप्प्याचा चेंडू आकाशामध्ये, एक क्षेत्ररक्षक मागे, पुढे यायचं की मागे जायचं या संभ्रमात तो राहिला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर सनसनीत चौकार. हा बॉल थोडासा आखूट टप्प्याचा होता. नवाज यांच्या बॅटमधून मात्र एक चांगला फटका. गेल्या वर्षी याच मैदानात एनबी ट्रॉफीच्या माध्यमातून पहिल्यांदा या खेळाडूला पाहिलं होतं आणि आखूट टप्प्याचा बॉल होता, त्याचा फायदा घेत असताना एक सुंदर चौकार देखील पॉइंटला खेळलाय. पुन्हा एकदा तेच, आता मात्र कव्हरची दिशा निवडली आहे. त्या ठिकाणी मात्र जागा बनवत एक चांगला स्ट्रोक खेळला, गॅपमध्येच खेळला, लगातारचा दुसरा चौकार. पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न, पॉवरफुल बॅटिंग 4. चेंडूच्या बाउन्स बरोबर खूप चांगला कंट्रोल शॉट आपल्याला बघायला मिळाला. डोकं स्थिर असेल तर आणि हात चेंडूच्या लाईन मध्ये आले तर असे फटके बघायला मिळतात. बॅटचा फेस ओपन केला यावेळेस आणि काय सुंदर फटका तिथे एक्स्ट्रा कव्हरला. कव्हर ड्राईव्ह फटका हा इतका देखणं असतो की पाहणाऱ्याचं मन भरतं आणि खेळणाऱ्याचं सुद्धा. वाह, सुंदर फटका, इनसाइड आउट. हवेतून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. नवाज शेख ऑन फायर. अत्यंत देखणे, मंत्रमुग्ध करणारे फटके, एका पाठोपाठ एक शानदार षटकार. वाह, चांगला स्ट्रोक खेळलाय. इनसाइड आउटचा फटका. हा बॉल थोडासा पुढे आला होता आणि त्याचाही फायदा या ठिकाणी घेत असताना 2 चौकारांनी त्यांचा आत्मविश्वास वाढवला आणि आता मात्र एक जबरदस्त षटकार देखील या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. धावसंख्या मात्र पुढे जात असताना पाहायला मिळते. 20 धावा धाव फलकावर. पहिल्या षटकात जो धावसंख्येला लगाम पाहायला मिळाला होता ना, त्याला इकडे कुठेतरी तोडताना पाहायला मिळाले आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 20 झालेली आहे. या ठिकाणी आज खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंना सूचना आहे, 30 मिनिटामध्ये तुम्हाला 6 षटकं पूर्ण टाकायची आहेत. 30 मिनिटामध्ये 6 षटकं टाकली गेली नाहीत तर जिथे मिनिटं संपतील तिथून पुढे तुम्हाला क्षेत्ररक्षणाचं रिस्ट्रिक्शन सुरू होईल. 30 मिनिटं संपल्यानंतर एक क्षेत्ररक्षक आतमध्ये येईल. 5 मोबाईलवरून मेसेज आहे. सिब्बान पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. बॉलला थोडीशी उसळी देण्याचा प्रयत्न सिब्बान यांचा या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु या उसळी असताना चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळतंय. सिब्बान पुन्हा एकदा थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत खरे, परंतु नवाज आणि शुभम पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील SMS क्रिकेट क्लब औंधसाठी. बघूया तिसऱ्या पंचांकडे जायचं. शिबान शेखचं षटक पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये अत्यंत प्रभावी आणि अजूनही तो प्रभाव कायम राहणार आहे. नवाज शेख आणि शुभम शिंदे ही जोडी मैदानामध्ये आहे. नवाज शेखच्या बॅटमधून खूप चांगले फटके येताना आपण पाहिलेत, विशेषतः एक कव्हर ड्राईव्ह, एक इनसाइड आउट, असे 2 धुरंदर शॉट आपल्याला बघायला मिळाले. आणि इथे बघू शकतो आपण आता शुभम शिंदेला त्याच्या सोबतीला फलकावरती धावा आहेत मात्र 21. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. षटक क्रमांक 3. इथे तिसऱ्या पंचांकडे विचारणा करण्यात आलेली आहे.
या ठिकाणी 30 मिनिटामध्ये 6 षटकं कंप्लीट करायचे आहेत. जिथे 30 मिनिटं संपतील तिथून पुढे रिस्ट्रिक्शन सुरू होईल. ओव्हर संपल्याचा कुठल्याही प्रकारचा तिथे रूल राहणार नाही. मग कुठल्याही षटकामध्ये कुठल्याही बॉलला मिनिट संपली की तिथून पुढे रिस्ट्रिक्शन सुरू होणार आहे. याची सगळ्या खेळाडूंनी नोंद घ्या. कुठल्याही षटकामध्ये कुठल्याही बॉलला 30 मिनिटांचं रिस्ट्रिक्शन संपलं इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. ओव्हर दी शोल्डर खांद्याच्या वरून चेंडू गेलेला आहे का असं फलंदाजी करणाऱ्या टीमचं म्हणणं आहे. वाईड साठी त्यांनी अपील केलेलं आहे. कधी कधी चंदू सर वन बाउन्स साठी सुद्धा रेफरल घेतला जातो टेनिस क्रिकेटमध्ये की एखादा फलंदाजाला वाटतं हा बाउन्सर आहे पण पंचांनी तो जर दिला नसेल तर त्या बाउन्सर मिळवण्यासाठी सुद्धा रेफरल खर्च करतात टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू. कारण हा खेळ तेवढा आक्रमक आहे आणि एवढीशी छोटीशी चूक सुद्धा आता कोणी करायला तयार नसतो. कारण त्यांना माहिती आहे का एखादा बॉल जरी आपल्याला असा मिळाला तरी सुद्धा सामन्याचा मध्ये त्याचा परिणाम होतो. इथे आपण बघतो वेगवेगळ्या अँगल्सच्या माध्यमातून प्रथम स्पोर्ट्स मीडिया आपल्या समोर ही दृश्य घेऊन येत आहेत. फेअर डिलिव्हरी योग्य चेंडू आहे आणि त्यामुळंच इथे पाहायचंय. मात्र मागणी नव्हती मला वाटतं जरी वाईड नसेल. वन बाउन्स यस अलाव करतायत पंच. यस एक बाउन्स आहे इथे आणि पुढचा बाउन्सर हा नो बॉल असणार आहे. त्यामुळे या पुढचा डोक्यावरून गेलेला चेंडू सुद्धा वाईट ठरणार नाही. तो नो बॉल ठरेल. डाव्या एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू यस 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 एसटीला हलकासा मिस करतोय आणि चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. चंदू सर माझ्या समवेत आहेत. निश्चित आम्ही चर्चा करू. धावफलकावरती आहेत 22 धावा 2 अलीकडं लेग स्टंपच्या बाहेर सुद्धा लाईन आलेली आहे आणि त्यामुळे तिथून बाहेर त्या लाईनच्या बाहेर चेंडू असेल तर वाईड देण्यात आहे. टेनिस क्रिकेटमध्ये हा नियम कितपत उपयुक्त ठरेल किंवा आणावा लागावा का? हो यावेळेला मात्र सिबान आणखीन एक विकेट घेताना पाहायला मिळत आहे. सातत्याने मात्र ऑप्टमच्या बाहेर उसळी येणारे चेंडू प्रस्तुत करत होते. ज्या ठिकाणी मात्र त्यांनी स्ट्रोक खेळले कव्हर्सच्या दिशेने त्या ठिकाणी मारायला भाग पाडला आणि ते करत असताना उसळी असणाऱ्या चेंडूवर माघारी परतताना पाहायला मिळाले. त्या ठिकाणी नवाज चांगली सुरुवात केली खरी आणि तिकडे जर पाहिलं तर महत्त्वपूर्ण विकेट घेताना पाहायला मिळाले सिब्बान. या टीममध्ये त्यांचा समावेश किती महत्त्वपूर्ण आहे या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळाले सिब्बान शेख. सिबान एक अतिशय उत्तम गोलंदाज, धडाडीचा गोलंदाज, अनुभवी गोलंदाज, अनुभव पणाला लावतोय प्रत्येक मॅच मध्ये. सिबान शेख का खास आहे तर तो प्रत्येक मॅच मध्ये त्याचं 100% योगदान देतो. आपण पाहिलं होतं दुसऱ्या बॉलवरती त्याला चौकार ठोकला होता मात्र तिथून पुढे त्याने फलंदाजांना धावांसाठी अक्षरशः त्रस्त केलेलं आहे. सिबान 22 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता. शिबानच्या समोर जात मारायचा प्रयत्न मात्र फसलेला आहे आणि याच बरोबर षटकाची सांगता. काय गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी, एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. शिबान शेख 2 षटकं टाकली, कोणताही निर्धाव नाही, 8 धावा आणि 2 विकेट. कौतुक झालंच पाहिजे शिबानचं. 3 षटकांचा खेळ संपला. 22 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये SMS औंध. सर पहा क्रिकेट असा खेळ आहे ज्याला वय हा फॅक्टर किंवा त्याच्या मर्यादा देखील येत नाहीत कारण 40शी स्वीपांनी ओलांडलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला असं आपल्याला पाहायला मिळत आहे कितीही T20चा जमाना येऊ देत, बॉल कोणत्याही पद्धतीचे बनू देत, आजही तुमच्याकडे चांगला टप्पा असेल, अचूकता असेल, मिश्रण असेल, आजही तुम्ही सुरक्षित राहू शकता. स्वीपांनी आज पुन्हा एकदा आणखी एका स्पर्धेमध्ये सिद्ध केले सर. आणि नेहमीच त्याला वेगळं सिद्ध करायची आवश्यकता नाहीये. भरपूर क्रिकेट तो खेळलेला आहे आणि कुठल्या ठिकाणी कुठं क्रिकेट खेळला नाही, भारतात सगळीकडे खेळतो, परदेशातही खेळतो आणि प्रत्येक ग्राउंडवरती त्यानं त्याची योग्यता, त्याची उपयुक्तता दाखवलेली आहे. प्रत्येक टीममध्ये संघ मालक असतील, टीमचे मॅनेजमेंट असेल, त्यांना हवासा वाटणारा हा खेळाडू. तर कमी बोलतो आणि खूप छान काम करतो. करण डुकरे. यस खरं तर सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचा विद्यार्थी आहे.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय करण डुकरे, मात्र वेगाच्या बाबतीमध्ये या खेळाडूकडे देखील भन्नाट वेग आहे. चांगला चेंडू, धावफलक तिथेच आहे, 22-3 गड्याच्या मोबदल्यात. SMS क्रिकेट क्लब औंधला धावा मात्र करावे लागतील. यावेळेला पायावर बॉल करण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला हळूवार पद्धतीने ढकलल्या बॉलला 1 रन तिकडे मिळेल. एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाईल. रन गरजेचे आहेत. 6 ओव्हरची मॅच आहे, तुम्हाला कमबॅक करण्याची संधी असते आणि क्रिकेटमध्ये मॅचमध्ये येण्यासाठी तुम्हाला एक चेंडू एक षटक देखील काफी असतं, त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. इकडनं विकेटची पार्टनरशिपची गरज आहे आणि काही मोठ्या स्ट्रोकची देखील आवश्यकता असणार आहे. उंच फटका आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे नक्कीच नाही. संदेश पार्टे मागे जाण्याचा प्रयत्न आणि एक धाव जरूर. 2 धावा इथे पूर्ण होणार आहेत. धावफलकावरती 25 वरती पोहोचतोय स्कोर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. करण डुकरे बुलढाणा जिल्ह्यातला हा खेळाडू आहे, मात्र सध्या तो पुण्यातच वास्तव्यास आहे. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय, मात्र त्याच्याकडे स्किल आहे, त्याच्याकडे प्रतिभा आहे. चांगला चेंडू फायर खेळलेला आहे, थ्रो कुठे टाकायचा आहे स्क्वेअर लेग कडून आणि तिथे हलकस खराब क्षेत्ररक्षण. ओहो, डिरेक्ट हिट, थेट यष्टांचा वेध आणि अजून एक फलंदाज. SMS औंध संघाचा बाद होईल. 4 बाद 26 धावा चौथ्या षटकात. चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक देखील तेवढी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. करण चला, इम्पॅक्ट आलेले आहेत. नवीन बॅटर इम्पॅक्ट म्हणून आलेले शुभम शिंदे यांच्या जागेवर कुणाल निकम आलेले आहेत. यस, महाराष्ट्र पोलीस आणि बारामतीचे एक जबरदस्त खेळाडू सुद्धा आहेत. पाहूया, खेळावं लागेल. जयेश बॅटिंग साठी आहेत. उसळी होती, स्ट्रोक समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडेही फटका फसताना पाहायला मिळतोय आणि श्रीकांत खुणे तिकडे सेलिब्रेशन करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक धक्का दिलाय, थोडासा दबाव वाढवलाय मात्र या ठिकाणी प्रहार संघाने औंध संघाच्या विरुद्ध. पाचवा फलंदाज बाद करण्यात यश मिळालं. करण डुकरेची षटका आम्ही सचिन ढवळेच मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या मॅचेस देखील मध्ये देखील बघितलं. करण डुकरे प्रत्येक ओव्हर्स मध्ये त्याने विकेट काढलेले आहेत आणि ज्यावेळेस तो ऑल इंडिया ओपन पूल मध्ये आला तिथे सुद्धा तो प्रत्येक या षटकामध्ये त्याने विकेट काढलेले आहेत. यशस्वी गोलंदाज आहे, विकेट टेकर बॉलर आहे, वेग आहे त्याच्याकडं, स्विंग आहे त्याच्याकडं आणि त्यामुळंच योग्य टप्पा आहे आणि मॅचचा टेम्पो ओळखण्याची ताकद सुद्धा आहे. त्यामुळंच यश त्याच्या पायाशी रुंजी घालताना बघायला मिळतंय. एक तगडी फौज मैदानामध्ये. खरं तर हे सगळे प्लेयर्स आपण इथे बघितलेले आहेत वेगवेगळ्या पूलच्या माध्यमातून, कोणी एरिया वाईज पूलच्या माध्यमातून बघितले तर कधी अकॅडमीच्या पूलच्या माध्यमातून बघितलेत. आज ऑल इंडिया ओपन मध्ये हो 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 इथे इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न, तिथेही कॅच होईल आणि 6वा फलंदाज SMS औंध संघाचा इथे बाद. दुसरं यश करण डुकरेला.
आणखीन एक यश मिळते. आल्या आल्या काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होता, परंतु यशस्वी नाही झालाय. पाठीमागे खेळायला गेले करणच्या या बॉलवर विकेट येताना पाहायला मिळाली आहे. 6वा धक्का, 4 ओव्हर संपल्यानंतर 26 धावा, म्हणजे इकडे प्रहार 11 संघाने वर्चस्व गाजवले या पहिल्या डावावर आतापर्यंत. परंतु 2 ओव्हर ज्या बाकी आहेत औन टीमला मात्र धावा कराव्या लागणार आहेत. कमीत कमी एक 25 एक रन तरी करावे लागतील येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये, जेणेकरून दुसऱ्या डावामध्ये मॅच थोडीशी चुरशीची होऊ शकते. या स्पर्धेचं आयोजन देखील लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत. यस, एका वर्षामध्ये 2 पर्व स्पर्धा परीक्षांच्या खेळाडूंसाठी खुला गट देखील ऍड होताना पाहायला मिळाला आहे. आणि आता 13वं पर्व येणं मोठी गोष्ट आहे, मोठी उपलब्धता आहे या स्पर्धेची. आणि त्याच्याचमुळे ही स्पर्धा लक्ष वेधून घेते. आणि ही स्पर्धा ज्यावेळेला सिंहगड कॉलेजच्या ग्राउंडवर आली आहे, आणखी भाव खाऊन गेलेली आहे. अगदी सुनियोजित असं आयोजन पाहायला मिळत आहे, चांगलं मैदान पाहायला मिळत आहे आणि चांगले चांगले टीम्स पाहायला मिळत आहेत. नियोजन तेवढं जबरदस्त पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच या स्पर्धेची एक वेगळी बात आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज, ओ हो व्हॉट अ स्पीड, भन्नाट वेगानं विकास राठोड इथे येतोय गोलंदाजी मार्क वरती. विकास राठोड या अगोदर आपण त्याला बघितलेलं आहे, पर्वती संघामधून 2 मॅन ऑफ द मॅच आज त्याने पटकावलेले आहेत गोलंदाजीच्या जोरावरती. पहिल्या मॅच मध्ये 2 विकेट होते, आज सकाळी दुपारी 3 विकेट होते, एकूण 5 विकेट त्याने ऑलरेडी एरिया वाईज पूल मधून काढलेले आहेत. आणि आता विकास राठोड गोलंदाजी मार्कवर. या वेळेला पाठीमागे खेळला जातोय हा स्ट्रोक, चांगला फटका येताना पाहायला मिळाला. गरज आहे अशाच प्रकारच्या धावांची आणि कुणाल निकम यांच्या बॅटमधून आलेला आहे एक चांगला फटका, जो सीमा रेषेच्या पार जाताना पाहायला मिळतोय. धावा 4 त्या ठिकाणी मिळतील. नरेश सर, येणारे जे चेंडू आहेत त्यावर अशा प्रकारचे आता बॅट फिरवाव्यास लागणार आहेत, कारण महत्वाचे तुमचे बॅटर बाद झालेत. त्याच्यामुळे त्यामुळे एक संधी निर्माण झाली आहे तुमच्याकडे, ज्या वेळेला तुमचे महत्वाचे बॅटर बाद होतात. आणि जर काहीकडनं धावसंख्या 50-55 पर्यंत गेली, मजा येईल मॅचमध्ये. निश्चित बॅट तर फिरवावेच लागतील, परंतु बॉलचा अंदाज घेऊन फिरवावे लागतील, तर कनेक्शन मिळालं पाहिजे. 30 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. ओ हो स्विंग होता बॅटचा, मात्र टायमिंग खराब आहे. विकास राठोडला यश, कुणाल निकम देखील होईल बाद. 7वा धक्का. प्रोफेशनल टीम्स आहेत, ऑल इंडिया ओपन पूल मध्ये खेळायचं म्हटल्यानंतर कुठलीही टीम 15-16चा स्कॉट घेऊन येत असते, त्यामुळं त्यांच्याकडे बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग असते. शेवटच्या चेंडू पर्यंत बॅटिंग 11व्या क्रमांकावरती देखील बॅटिंग त्यांच्याकडे असते आणि त्यामुळं धावा बनत जातात. मात्र मैदानामध्ये जे फलंदाज आहेत त्यांच्याकडून मोठे फटके आणि धावा सातत्याने येणं अपेक्षित आहे. इथं विकेट पाठोपाठ पडत आहेत. आज करण कुमार डुकरेनं हादरे दिले, विकास राठोड हादरे देतोय. सुरुवातीला आपण शिबान शेखनं हादरे दिलेले बघितलं. प्रत्येक गोलंदाजानं आज एका पाठोपाठ एक विकेट काढल्यात इथे आणि SMS औंध संघाला मात्र अडचणीत आणलेलं आहे. रिव्हर्स अटेम्प्टचा हा प्रयत्न होता, मात्र कनेक्शन मिळालं नाही. विकास राठोड को वेग भन्नाट आहे आणि व्हेरिएशन सुद्धा आहे. परत एकदा मोठा फटका जरूर, परफेक्ट टायमिंग, गोड आवाज. 6 धावा, शानदार षटकार. वा, जबरदस्त स्ट्रोक इकडे खेळलाय. अशाच प्रकारच्या स्ट्रोकची आवश्यकता होती आणि आल्या मात्र या ठिकाणी मोठा फटका खेळलाय. आकाश राठोड यांच्या बॅटमधून मात्र मोठा फटका येताना पाहायला मिळाला. टीमला गरज होती धावांची, विकेट एका बाजूने चाललेले आहेत आणि अशा प्रकारचे जर का स्ट्रोक आले, धावसंख्या बनवू शकते आणि त्यांना ते प्रयत्न आता करावे लागणार आहेत, कारण मानाची स्पर्धा खेळण्यासाठी हे सगळे खेळाडू पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत.
36 धावा धावफलकावर 7 विकेट माघारी परतताना पाहायला मिळालेल्या आहेत. विकास राठोड, एक राठोड या ठिकाणी बॉलिंगसाठी आहे, एक राठोड बॅटिंगसाठी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. राठोड वर्सेस राठोड अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. सिंहगड कॉलेजच्या या मैदानामध्ये प्रहार प्रीमियर लीग आज व्यावसायिक गटाचा दिवस आहे. हो 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 हो, यावेळेला चांगल्या टप्प्यावर बॉल पाहायला मिळाला. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. बघता बघता 5वं षटक देखील संपलं, परंतु धावसंख्या 36 वर आहे थांबलेली. 7 विकेट परतलेल्या आहेत माघारी. अजूनही एक षटक बाकी आहे आणि कुठेतरी 15-1 रन जरी या ठिकाणी आल्या मजा येऊ शकते शेवटच्या दुसऱ्या इनिंगमध्ये. पाहूया काय होईल. यानंतरचा सामना जय महाकाल फलटण विरुद्ध धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपरी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, सुनील भिसे, विजय खडके, आपण टॉससाठी ताबडतोब उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. जय महाकाल फलटण विरुद्ध धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपरी. संघनायकांना विनंती, आपण टॉससाठी उपस्थित राहा. फॉल ऑफ विकेट आपण बघतोय स्क्रीनवरती. ज्या पद्धतीनं एका पाठोपाठ एक विकेट्स इथे इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. सुपला खेळायचा होता, मात्र फसलेला फटका शॉर्ट फाईन लेगनं खूप छान पकडला. त्यानंतर उंच फटका खेळायचा प्रयत्नात वरची कुणाल निकम इथे बाद झाला. या प्रकारे एका पाठोपाठ एक 7 विकेट गमावलेले आपण पाहिलेत. आणि पुन्हा एकदा करण कुमार डुकरे, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सावरगाव हे त्याचं गाव आहे. खेळाच्या माध्यमातून खरं तर त्याचा सचिन ढवळे सरांशी संपर्क आला. त्यांच्या अकॅडमीमध्ये आता तो प्रशिक्षण घेतोय आणि प्रहार 11 टीमचा देखील नियमित सदस्य आहे. बाहेरची कड आहे का? निश्चित आहे आणि परतावं लागेल इथे. करण डुकरेचं 3रं यश. तर 8वा फलंदाज SMS औंध संघानं गमावलेला आहे. चांगली गोलंदाजी करण डुकरेने एका बाजूने चालू ठेवली. दबाव होता, सिब्बाने दबाव निर्माण केला, त्याचा फायदा करण यांनाही झाला आणि त्यांनी अचूक टप्प्यावरच गोलंदाजी केली आहे. याही वेळेला उसळी होती या बॉलला, प्रवृत्त केला हा स्ट्रोक खेळण्यासाठी आणि बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकांच्या हातात चेंडू जाताना पाहायला मिळाला. दादा गायकवाड यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात खरे. आणि आणखीन एक विकेट माघारी. इकडे औंधला रन करावे लागणार आहेत, परंतु समोर अगदी तिखट मारा होतोय, संधीच दिली जात नाहीये. या मैदानाचा देखील अनुभव मात्र नक्कीच या सगळ्या गोलंदाजांकडे देखील आहे आणि त्याचा फायदा इकडे होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज जरा पटकन चला. वेळ सुद्धा तितकीच महत्वाची आहे. मला वाटतं जवळपास 24 मिनिटांचा वेळ संपलेला आहे. माफ करा, 28 मिनिटं संपलेली आहेत आणि 1.5 मिनिट जवळपास शिल्लक आहे. एवढ्या वेळामध्ये तुम्हाला 6 षटकं टाकून पूर्ण होणं गरजेचं आहे. तर 30 मिनिटामध्ये 6 षटकं टाकायची आहेत. खेळाडूंना निर्धारित वेळ पूर्ण मिळाला पाहिजे आणि म्हणूनच सचिन ढवळे सरांनी या प्रकारची हो इथे पायावरती आदळलेला चेंडू आहे. मात्र तिसऱ्या पंचांकडे अपील केलं होतं करणनं, पंचांनी ते नकार दिलेला आहे. तर बघायचं DRS साठी दोघं जण जात आहेत काय. यस DRS कॉल होणार आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच LBW ट्रॅकिंग सिस्टीम प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून वापरण्यात आलेले आहे. टेनिस क्रिकेट मधली ही क्रांती म्हटलं जाईल आणि त्यामुळे पंचांचं काम अधिक सोपं झालेलं आहे. चेंडू कुठे पडतोय, चेंडूचा इम्पॅक्ट कुठे आहे, त्याचं पिच काय आहे, चेंडूचं स्टंप हिटिंग आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथून अगदी स्पष्ट दिसतात. खरं तर त्यासाठी एक स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. स्वतंत्र कॅमेरे त्यासाठी वापरले जात आहेत आणि स्क्रीनवरती आपल्याला या सगळ्या गोष्टी प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून बघायला मिळतील. करण डुकरे मात्र प्रचंड यशस्वी ठरलेल्या गोलंदाज आहेत. 3 गडी बाद केले, 3 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत आणि 37 वरती 8 अशा नाजूक अवस्थेमध्ये आपण SMS क्रिकेट क्लब औंध संघाला इथे बघणार आहोत. या गतीनं जर ते चालू राहिले तर मात्र 39 हा त्यांचा स्कोर असू शकतो. परंतु बघायचे अजूनही 4 चेंडू या डावातले शिल्लक आहेत. तिसऱ्या पंचांचा निर्णय थोडासा प्रलंबित आहे, तो देखील आपल्या समोर स्क्रीनवरती येईल. मुज्जूभाई शेख आणि आकाश राठोड ही जोडी मैदानामध्ये खेळते. 9व्या विकेटसाठी त्यांची भागीदारी. अनेक चांगल्या गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेल्या आहे. स्पर्धा अधिकाधिक सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न आदरणीय सचिन ढवळे सरांचा राहिलाय आणि मागच्या
13 पर्वांमध्ये निश्चित आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. सुरुवातीला अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेली स्पर्धा, त्यानंतर ऑल इंडिया ओपन पूल सुरू झाला. गेल्या वर्षी त्यामध्ये अजून बदल करण्यात आले. विशेष म्हणजे सरांच्या उपाध्यक्ष पदावरती क्रिकेट नियामक मंडळ पुणे जिल्ह्यामध्ये निवड झाल्यानंतर एरिया वाईज असोसिएशनचे सगळे संघ मोफत त्यांना या स्पर्धेमध्ये एंट्री मिळाली. एक मोठी स्पर्धा आहे. 9 दिवसांचा एकूण कालावधी आहे या स्पर्धेचा. आज 6व्या दिवसामध्ये आपण आलेलो आहोत आणि भरपूर बक्षीस आहे. ऑल इंडिया ओपन पूल साठी मॅन ऑफ द सिरीज बाईक आहे. रेफरल दिसेल तुम्हाला. यस, पिचिंग इन लाईन, त्यानंतर इम्पॅक्ट इन लाईन, मिसिंग विकेट मिसिंग आहे आणि त्यामुळं जो अंपायरचा डिसिजन होता नॉट आउट, रिव्ह्यू डिसिजन पण नॉट आउट, रेफरल अनसक्सेसफुल. आणि आज एकच रेफरल आहे सगळ्या संघांना. एक लक्षात ठेवा, आज 4ही संघ जे खेळणार आहेत, काल आपण 2 DRS कॉल केले होते, मात्र आज एकच. वेळ संपलेली आहे. इथून पुढे तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवायचा आहे. आणखीन एक वेगवान चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय आणि तो प्रयत्न करत असताना आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय. स्ट्राईक सातत्याने घेण्याचा प्रयत्न देखील बॅटर करतायत खरे, परंतु इकडे आणखीन एक खेळाडू माघारी देखील परतताना पाहायला मिळतील. काय गोलंदाजी राहिली करण डुकरेची. आम्ही नेहमी अकॅडमीच्या स्पर्धेमध्ये त्याला पहिलं षटक हाताळताना बघितलं होतं. इथे थोडा उशिराने आला तो. 4थ्या षटकासाठी त्याची एंट्री झाली, मात्र तिथून पुढे अक्षरशः फलंदाजांना जेरीस आणलं त्याने. तिखट गोलंदाजी इथे आपण बघतोय करण कुमार डुकरेची. कमालीचा फलंदाज आहे, गोलंदाज आहे आणि बॅटिंग देखील तो तितकी चांगली करू शकतो. अष्टपैलू खेळाडू आहे. इथं बघितलं आपण फटका खेळला होता, मात्र एक करण कुमार स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पोहोचला चेंडूपर्यंत. तिथून त्याने थोडीशी उलकावणी दिली आणि मग स्वतः पळत आला, सावकाश आला आणि स्टंप उडवले. एक अजून फलंदाज बाद होतोय. 9वा फलंदाज बाद झालेला आहे. अजून एक फलंदाज मैदानामध्ये येऊ शकतो. इथे काय होतंय, शेवटचा अजून एक फलंदाज बाद व्हायचा बाकी आहे. त्यामुळं तुम्ही शेवटचा फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे. का उशीर झाला या पाठीमागं निश्चित प्रकारे कारण समजलेलं नाही आहे, परंतु अखेर 11वा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेला आहे. संघनायक मैदानामध्ये येत आहेत आणि सुरुवातीला संघनायक फलंदाजीला कदाचित आलेले नव्हते आणि त्यामुळं ऑब्जेक्शन घेतलेलं असावं. एक खेळाडू जो त्याने पाठवला होता, जर तुम्हाला इम्पॅक्ट करायचा असेल तर संघनायकाने टॉसला संघनायक आलेला आहे म्हणजे तो टीम मधला खेळाडू आहे, तर त्याने मैदानामध्ये येणं गरजेचं आहे. तुम्ही दुसऱ्या डावामध्ये त्यांना इम्पॅक्ट करू शकता. गोलंदाज एक संघामध्ये वाढू शकतो, मात्र संघनायक संघामध्ये असला पाहिजे. उजव्याच्या बाहेरचा चेंडू इथे ठरेल निर्धाव. फलकावरती धावा तिथेचे 38. 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये SMS औंध. खूप चांगली गोलंदाजी. धीरनभाई शाह या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं या प्रहार प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत असेल. करण डुकरे आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी त्यांच्याकडून राहिलेली आहे. यावेळेला उसळी होती, स्ट्रोक खेळलाय खरा, टायमिंग नाही झालाय, बॉल हवेत आहे, थोडासा पुढे पडला बॉल. 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. अंतिम टप्प्यामध्ये हा डाव देखील येताना पाहायला मिळतोय. 6 नाही रन घेतली. तर इकडे शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि 38वर धावफलक. यस, करण या डावाचे नायक राहिले. ज्या पद्धतीने त्यांनी कामगिरी केली. स्ट्राईक आकाश स्वतःच घेत आहेत आणि जो एक चेंडू आहे, एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून या ठिकाणी होईलच.
यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न, तोही अडला जातोय जवळच, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. एका धावेने धाव संख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 40 वर पोहोचली ही धाव संख्या. पहिला डाव संपलाय म्हणजे 6 षटकांचा खेळ इकडे संपलेला आहे. 39 झाल्या. 40 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी असणार आहे. SMS क्रिकेट क्लब औंध संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, तर प्रहार 11 दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि टॉससाठी दोन्ही टीमला विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. चला पुढचे दोन्ही संघ धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपरी आणि त्याचबरोबर फलटण. संघनायकांना विनंती, आपण टॉस बॉक्समध्ये तात्काळ उपस्थित राहा. नाणेफेकीचा कौल होणार आहे, तिथे विनोद चोरगे सर आपल्या समवेत असतील. एक डाव इथे पूर्ण होतोय. काय कमालीचा खेळ राहिला इथे. प्रहार 11 संघाचा गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली. आतिश कुंभारनं सुरुवात केली, मात्र आतिषबाजी करू शकला नाही. 6 धाव संख्येवरती तो बाद झाला. इथे बघू शकतो आपण गणेश शेजवळ शून्यावरती परतला. नवाज शेखने चांगली बॅटिंग केली, मात्र 14 धाव संख्येवर तो बाद झाला. आणि त्यानंतरचा जो डोलारा होता डावाचा तो कोसळलेला बघायला मिळाला. शुभम शिंदे, जयेश, कुणाल निकम, मुश्ताक खान, आफ्रिज सय्यद, आकाश राठोड, मुज्जू शेख, सोनल सराफ. 9 बाद 39 हा स्कोर राहिला 6 षटकांमध्ये. फलंदाजांनी केलेली हाराखेरी तर गोलंदाजांनी आग ओकणारी केलेली गोलंदाजी या सामन्याचं वैशिष्ट्य राहिलं. गोलंदाजांमध्ये बघूया आपण. सिबान शेखची 2 षटकं निश्चित अत्यंत महत्वाची होती. त्यानंतर करण डुकरेची 2 षटकं, 5 धावात 3 विकेट करण डुकरे. तर शिबान शेखनं देखील 8 धावांमध्ये 2 फलंदाज टिपलेले आहेत. प्रत्येक गोलंदाज जबरदस्त कामगिरी करत होता. आज सुरुवात करून दिली होती शिबान शेखनं आणि त्यानंतर जो कॉन्फिडन्स आला सगळ्या टीममध्ये तो मात्र लाजवाब होता. चला लवकर चला क्षेत्ररक्षणासाठी चला. औंध संघ आम्ही विनंती करेल आणि फलंदाज देखील मैदानामध्ये तयार ठेवा. बॉलिंग एनालिसिस देखील आता आपल्या समोर येईल आणि तिथे नाणेफेकीचा कौल आता आपण करणार आहोत. सन्मान्य धीरेनभाई शहा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशनचे संघ मालक आहेत. चिरंजीव आहे ना तुमचे, हर्षाभाई शहा देखील इथे उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते होईल नाणेफेकीचा कौल. ऑल इंडिया ओपन गटातील हा दुसरा सामना आता मैदानामध्ये खेळला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार जय महाकाल फलटण विरुद्ध धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. एका बाजूने जय महाकाल फलटण विरुद्ध धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय. सन्माननीय धीरेनभाई शाह यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. कॉल तुम्हाला द्यायचा आहे. एका बाजूने असेल सचिन ढवळे आणि एका बाजूने प्रहार प्रीमियर लीग असा कॉल द्यायचा आहे दोन्ही कॅप्टनला. ओके यस. धीरेनभाई शाह यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सचिन ढवळे असा कॉल दिलाय आणि ते प्रहार प्रीमियर लीग असा कॉल आला म्हणजे धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन संघ पिंपरी संघाने टॉस जिंकला. अभिनंदन. कसं वाटतंय आज प्रहार प्रीमियर लीगला ओपन गटातील खुल्या गटामध्ये तुम्ही खेळताय, कसं वाटतं आज नियोजन तर खूप चांगलं केलंय. मागच्या वर्षी पण ही स्पर्धा खेळलो होतो आणि अजून डेव्हलपमेंट या स्पर्धेमध्ये झाली. आम्ही पहिली नाणेफेक जिंकली तर आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करून किती धावांमध्ये थांबवण्याचा विचार तुम्ही करताय? आम्ही 60 ते 70 धावा करण्याचा प्रयत्न करू. कारण 2-3 दिवस झालं मॅच बघतोय मी की प्रत्येक म्हणजे डावामध्ये स्कोअर होतोय. टेनिस बॉल असल्यामुळं बॅट्समनला थोडंसं ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे 70 धावा आम्ही चेस करू शकतो. जे सचिन सरांनी इतका मोठा जो खेळ मांडला आपला क्रिकेटचा, याचा खुल्या गटातील खेळाडूंना अगदी स्थानिक खेळाडूंना स्टुडंटला कितपत फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय? नक्कीच सर्व खेळाडूंना याचा फायदा होईल. कारण की खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे. आमचे पण सगळे पुण्यातलेच खेळाडू आहे. प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही आज चांगलं खेळलं की तुम्ही स्वतःचं नाव होणार आहे. त्यामुळे तुमच्या नावासाठी खेळा, एवढंच बोलत. अभिनंदन आणि शुभेच्छा मॅचसाठी. जय महाकाल संघाचे कर्णधार माझ्यासोबत आहेत. टॉस हरला हरकत नाहीये, पण या स्पर्धेचा अनुभव कसा वाटतंय, कसं वाटतंय या मैदानामध्ये आल्या आल्या प्रथम दर्शनी कसं वाटलं आज? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. आमचा टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण आम्ही पण टॉस जिंकून क्षेत्ररक्षणच करणार होतो. ठीक आहे, गेम आहे.
अगदी आता बॅटिंग करावी लागेल. कितपत धावा आता विचार करताय, कारण समोर ताकदवान संघ आणि कितपत धावांचं टार्गेट इथे मात्र फायटिंग स्कोर असेल. जास्तीत जास्त धावा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. 75 ते 80 धावा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तुम्हाला देखील शुभेच्छा आणि पाहूया पुढच्या मॅच मध्ये काय होतंय. धीरेनभाई शाह सर माझ्यासोबत आहे, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. धीरेनभाई शाह सन्मान्य, पहिले आपण धीरेनभाई शाह यांचा सन्मान करूया. सुदर्शनजी केदार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन संघाचे संघमालक सन्मान्य धीरेनभाई शाह यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. प्रहार प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद धीरेन सर. आणि त्यानंतर आपण सन्मान करतोय सन्मान्य बनकर सर, जय महाकाल संघाचे संघमालक सन्मान्य बनकर सरांचा या ठिकाणी सन्मान होतो. मी मदने सरांना देखील या ठिकाणी आमंत्रित करेल. ते देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुदर्शन केदार सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. या स्पर्धेतील जय महाकाल संघ आणि संघाचे संघमालक बनकर सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद बनकर सर. टॉस अपडेट तुम्ही पाहिला. पहिला सामना मैदानामध्ये सुरू आहे. दुसऱ्या मॅचचा टॉस इथे झाला. धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. मॅच अपडेट सुरू आहे आणि अजून एक सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार. मैदानामध्ये विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि एक अप्रतिम आयोजन नियोजनाचे साक्षीदार आज आपण होतोय. एक सुंदर स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रहार प्रीमियर लीग आज ओपन गटातील संघांना आज आपण मैदानामध्ये खेळणार आहोत. ऑल इंडिया ओपन अप आज पाहायला मिळेल. म्हणजे आज तारे सितारे आज या सिंहगडच्या मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतील. या सर्वांचा एक नेत्रदीपक खेळ आज आपल्याला पाहायला मिळेल. एक अद्भुत स्पर्धा, एक अविश्वनीय स्पर्धा. तुम्हाला जर विद्यार्थी अधिकारी घडवायचे असतील तर प्रहार अकॅडमी आणि जर खेळाडू घडवायचे असतील तर प्रहार प्रीमियर लीग ही मात्र एक सर्वांच्या पसंतीस आलेली स्पर्धा आज आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग आणखी एक सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. मी आणखी एक सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रहार प्रीमियर लीग दरम्यान आणखी एक महत्वाचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. परेश सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. परेश सर, नमस्ते परेश सर. धन्यवाद आपण जो वेळ दिला त्याबद्दल. आणि या ठिकाणी परेश सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रहार प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान परेश सरांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. धन्यवाद परेश सर, थँक्यू. मॅच अपडेट आपण पाहिला. फिल्डिंग करण्याचा निर्णय धीरेनभाई शाह संघाने घेतला. पुढच्या मॅच साठी सुरू असलेला सामना तोही ताकदवार आहे, जोरदार आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी प्रशांत नादोड सर आणि गोपी जाधव सरांचं सुंदर समालोचन ऐकूया. धन्यवाद. Thank you so much, Vinod. Good evening, everyone. A very warm and energetic welcome to all respected dignitaries, participants, and our lovely audience gathered here today for watching most prestigious tournament, tennis ball cricket tournament, Sachin W. Matson Ring Academy by present Prahar Premier League 2025 season 13. Brain, breaths, and boundaries. परफेक्ट कॉम्बिनेशन. तो दोस्तों स्वागत है आपका. प्रतियोगिता का आज का बहुत ही महत्वपूर्ण दिन है. दर्शक काफी संख्या के मौजूद हैं. टोटल इतना बड़ा नहीं है लेकिन क्या बड़ा बैटल हो जाएगा वो देखना बहुत जरूरी. कॉम्बॉक्स में हमारे साथ रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में जिनकी आवाज आपने सुनी थी, बहुत सारे कारपोरेट टूर्नामेंट में कर रहे हैं. एनबी में बिल्कुल इनका आपने आवाज सुना है. माइक्रोफोन पर इस मैच का दूसरे पड़ाव का आंखों देखा हल सुनाने के लिए कॉम्बॉक्स में जुड़ रहे हैं गोपी यादव. येस, थँक्यू प्रशांत सर. वेलकम. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रहार प्रीमियर लीग 13व्या पर्वाचा सोहळा आणि आज 6व्या दिवसामध्ये अखिल भारतीय खुल्या गटामध्ये हा सामना रंगला आहे. पहिलाच सामना, मात्र लक्ष थोडंसं छोटं आहे. हे छोटं लक्ष मोठं करण्यासाठी गोलंदाजांना कंबर कसावी लागेल. पण दुसऱ्या बाजूला 2 फलंदाज 2 धुरंधर. या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर अर्थातच दादा गायकवाड आणि त्याच्या बरोबरीने आदित्य जाधव हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. तर दुसऱ्या बाजूने SMS जाऊन टीमकडून पहिल्या षटकासाठी पॉवर प्लेमध्ये
मुस्ताज खान गोलंदाजीसाठी दाखल झाला. 36 बॉलमध्ये 40. लक्ष मोठं नाहीये पण ते मोठं करावं लागेल. पहिलाच बॉल लेफ्ट हँडर साठी. हाफ ट्रॅकर पिकअप शॉट ऑन साइडला हवाई हल्ला. चांगलं टायमिंग जुळलेलं दिसत नाहीये पण तो क्षेत्ररक्षकाने प्रयत्नांची शिकस्त केली आणि आता पहिल्याच बॉलवर आदित्य जाधव गोल्डन डक नाही तर रॉयल डकच्या रूपाने बाद झालाय. पहिला धक्का. 39 रनों का टारगेट है गोपी, तो स्टार्ट तो बहुत अच्छा हुआ. गेंदबाजी करने के लिए खान साहब आए और आदित्य जादव इनफॉर्म बैटर को इन्होंने आउट किया और सेलिब्रेशन हो रहा है. फिलहाल छोटा टोटल बड़ा बैटर देखने का मौका मिलेगा. ये एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आएगा. प्रथम स्पोर्ट मीडिया द्वारा ऑफ स्टंप के पार से गेंद को ऑन साइड पर पुल किया गया था. बॉडी रन पर खिलाड़ी तैनात. गेंद तारा बंडल में चली गई थी. गेंद के नीचे खिलाड़ी और अच्छा कंट्रोल कैच, बहुत ही जबरदस्त कैच, अद्भुत कैच बॉडी रन पर लिया गया. आतिश कुंभार और एक मशहूर खिलाड़ी है जिन्होंने डीप मिड विकेट बॉडी रन की तरफ एक बेहतरीन कैच लपका है. विकेट मिलेंगे तो कमबैक करने का मौका मिलेगा. अगर विकेट गिरते जाएंगे तो ये मुकाबला रोचक बनने वाला है. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. पहिल्याच बॉलवर विकेट आली. गोलंदाजाला आत्मविश्वास मिळेल. पहिलाच बॉल चांगले टायमिंग जुळवण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन बॉलला भरपूर राहिला आणि तेवढा चांगला झेल बाउंड्री लाईनवर आतिश कुंभारने झेल टिपला. फलंदाज बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये आला. एकच वादा महेश दादा मया डाऊन मैदानामध्ये दाखल झालाय आणि मैदानामध्ये आता इम्पॅक्ट प्लेयर सिब्बान सिंगच्या जागेवर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानामध्ये महेश नानगुडे दाखल झालाय. या हंगामात भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये तो खेळतोय. नुकतीच मुंबईची स्पर्धा त्याने गाजवली. मालिकावीर तिथे ठरला आणि तो फॉर्म घेऊन आज प्रहार प्रीमियर लीग मध्ये तो दाखल झालाय आणि वन डाऊनच्या रूपाने आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरलाय देखील. महेश कडून भरपूर अपेक्षा असतील परंतु प्रशांत सर दुसऱ्या बाजूने गोलंदाजाने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे म्हणजे त्याला देखील आत्मविश्वास मिळालाय. पुढचा चेंडू मुस्ताज खानचा. यावेळेला अजून एक लेफ्ट हँडर म्हणजे महेशसाठी पहिला बॉल. आउटसाठी ऑफ स्टंपचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. हलकसं अपील जरूर केलंय. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. पाय चाललेले नाहीये. जागेवरून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय डॉट बॉल आणि विकेट्स या मॅच मध्ये दुसऱ्या डावात की फॅक्टर ठरतील प्रशांत सर. धावसंख्या स्कोर कार्डवर 0 आहे. खातं उघडता आलं नव्हतं आदित्यला परंतु लेफ्ट हँडर बाद झाल्यानंतर लगेच लेफ्ट हँडर मैदानात पाठवला गेला. एक रणनीती आहे. टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक परंतु थोडासा लांब राहिलाय. अंदाज आलेला नाहीये. महेश नानगुडेने चेंडूची उसळी पाहता हुक करण्याचा प्रयत्न केला. टप्प्याचा चेंडू टाकला होता मात्र हे पहा सचिन डवळे फाउंडेशनचे आमचे सर्व सहकारी महेश पुजारी त्यांच्या बाजूला आपण पाहतोय. प्रकाश मडके पाहायला मिळाले. सुदर्शन केदार कोमल दरूर सर तिथे पाहायला मिळाले परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये बचाव झालाय. चेंडू काही काळ हवेत राहिला. त्यानंतर एक धाव मिळाली. महेशने खातं उघडलं. एकेरीच्या मदतीने पहिली सिंगल खात्यामध्ये आले. 40 धावा बनवायच्यात मात्र सामना चांगला रंगेल याचे संकेत पहिल्या ओव्हरमध्ये मिळालेत. आता स्ट्राईक एंडला दादा गायकवाड प्रहार 11 साठी संघनायकाच्या भूमिकेमध्ये आहे. कोलकात्यातला सामना खेळत असताना त्याच्यावर देखील जबाबदारी असेल संघाची कारण संघनायक आहे. कॅप्टन ऑलवेज लीडिंग फ्रॉम फ्रंट. टीमचा नेता स्ट्राईक एंडला दाखल झालाय. 33 बॉलमध्ये 39. मुस्ताज खान पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल पायावर टाकण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला दिशा दिली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. आलाय चौकार दादाच्या बॅट मधून. 4 धावा. सेलिब्रेशन बिल्कुल आप देख रहे हैं. सुदर्शन केदार प्रकाश जी वहाँ मौजूद है. कोमल बिल्कुल तालियां बजा रहे हैं. 5 रन 1 विकेट के नुकसान पर ये पैरों पर गेंद थी. निशान गेंद थी. लाइन से भटके तो पड़ेंगे पटके और दादा है मैदान के अंदर. दादा है तो ये नहीं छोड़ने वाले. लाजवाब स्ट्रोक और सेलिब्रेशन हुआ. सेलिब्रेशन बिल्कुल उनके फैंस उनके समर्थक जरूर करेंगे और इस चौके के साथ दादा गायकवाड 4 पर. लेग स्टंपवरचा बॉल होता. दिशा दिली आहे. फक्त बॉटम एंडचा चांगला वापर केला. धावसंख्या 5. पुढचा चेंडू आहे मुस्ताजचा. स्ट्राईक एंडला दादा शॉट ऑफ गुडलिन टॅप केलाय. बॉल इन टू द गॅप. वेलकम बाउंड्री. मागच्या बॉलवर चौकार. त्यानंतर टॅप केलाय. गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. शानदार बल्लेबाजी. दादा गायकवाड टीम के कप्तान खड़े हैं सीना तान. ये शॉट देखिए जिस तरह से टप्पा खाने के बाद उछालता और स्टंप के करीब से गेंदबाजी. थोड़ा सा रूम मिला. टैप किया गया. गैप निकाला. पॉइंट और कमर के बीच से गेंद बॉलिंग के रफ्तार के साथ बाउंड्री लाइन के बाहर चले गई. चौके के साथ आंकड़े बदलते हुए बेहतरीन बल्लेबाजी टीम के कप्तान दादा गायकवाड द्वारा.
2 चौकार आलेत, आता दबाव टाकलाय. पहिल्या बॉलवर विकेट आली, परंतु ती विकेट मिळाल्यानंतर जो दबाव बनवण्याचा प्रयत्न होता तो मात्र आता थोडासा झुगारलाय. फुलेलींचा बॉल ड्राईव्ह केला, बॉटमॅनचा वापर करत असताना हाय बॅक लिफ्टने डीप मिड विकेटला दिशा दिली, सिंगल मिळते. सेन्सिबल क्रिकेट म्हणजे जेवढं आक्रमण केलं जाते तेवढं सेन्सिबल क्रिकेट. शेवटच्या बॉलवर इथे एकेरीचं रूपांतर आता दुहेरीमध्ये होते. तत्परता दाखवली आहे, कल्पकता दाखवली आहे. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 9 धावा. आता तिथून पुढे चालली 11 वर आणि हे आमच्या मुख्य मंचावरचं दृश्य पाहायला मिळतंय. पहिले षटक प्रशांत सर संपलंय. अतिथी कक्षामध्ये आपल्याला अतिथी पाहायला मिळतात. या मॅचचा आनंद घेतात. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. 30 चेंडू 29 धावांची आहे गरज. बहुत ही अच्छा मुकाबला है. 39 रनों का टारगेट है. प्रहार 11 11 रन 1 विकेट के नुकसान पर. शुरुआत थोड़ी खराब हुई थी, लेकिन महेश नानगुडे फॉर्म में खिलाड़ी जिन्होंने जबरदस्त बल्लेबाजी की है. आमदार चषक में जबरदस्त शानदार प्रदर्शन, खास करके एम्ब्रोज के खिलाफ वो 30 रन बनाए थे और उससे पहले उन्होंने अर्धशतक जड़ा था. पूरी तरह से उस वक्त प्रतियोगिता में आमदार चषक में दमदार प्रदर्शन करते हुए सबका दिल जीत लिया. तो वो खिलाड़ी है. और एक तरफ पहले ओवर की शुरुआत विकेट के साथ हुई, तो तब जाकर लग रहा था दबाव बनेगा बल्लेबाजों के ऊपर, लेकिन टीम के कप्तान दादा गायकवाड ने 10 रन बनाए और प्रेशर रिलीज किया. पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर जबाबदारी खांद्यावर घेतली. या जगातलं सर्वाधिक प्रभावी औषध असेल तर ते म्हणजे जबाबदारी. एकदा का तुम्ही खांद्यावर घेतली की तुम्ही थकत नाही. आणि ज्या वेळेला विकेट गेली दादा गायकवाडने लगेच स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली. महेशला त्याने थोडासा वेळ दिला आणि बरोबर 2 चौका त्यांनी वसूल केली. 40चं लक्ष आहे. इथून 30 बॉलमध्ये 29 पाहिजे. दुसऱ्या षटकासाठी पॉवर प्ले अजूनही सुरू आहे. 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आहेत. मात्र आता दुसऱ्या षटकासाठी जयेश आलाय. समोर असेल महेश नानगुडे. 2 बॉलमध्ये 1 वर घेतोय. तुम्ही उल्लेख केला की नुकतीच एक अर्धशतक टोकलं. इम्रोज सारख्या एका मातबर गोलंदाजाला त्याने तब्बल 30 धावा वसूल केला आणि हा क्लास आहे. ज्या पद्धतीने तो सध्या खेळतोय या हंगामात चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. जयेश गोलंदाजीसाठी सज्ज. लेफ्ट हँडर बॅटरसाठी आपण सध्या पाहतोय. पॉइंटला क्षेत्ररक्षक लावला गेला. 1 पॉइंट, 1 कव्हर, 1 मिड ऑफ, 1 मिड ऑन. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. 1 स्क्वेअर लेग लावला गेलाय. शॉर्ट फाईन लेग आणि फ्लाय स्लिप हे क्षेत्ररक्षक असताना पहिला चेंडू जयेश ओढ विकेट. पहिलाच बॉल भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. टप्पा पहिल्यानंतर थोडंसं वळण घेतोय चेंडू. एसटीच्या बाहेर चाललाय. व्हाईट बॉलची घोषणा एक्स्ट्रा मिळते आणि सध्या आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकतोय अखिल भारतीय खुला गटासाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर म्हणून ही दुचाकी आहे. चमकणारी बाईक दुचाकी आपल्याला पाहायला मिळते. हिरो कंपनीची HF डिलक्स ही दिली जाणार आहे. व्हाईट बॉल नंतर पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या पिचिंगचा अंदाज आलेला नाही. धाव घ्यायची थोडीशी जोखीम आहे. मात्र जीवाची बाजी लावली. पळाला. 1 धाव पूर्ण केली. लवकर कमिट झाला. ब्लाइंड स्ट्रोक होता मात्र त्यानंतर 1 धाव मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 13 धावा. 1 गडी गमावला. रिक्वायर रन रेट 5.59 वर आलाय. 40चं टार्गेट आहे. 29 बॉलमध्ये प्रशांत सर 27 धावांची गरज असणार आहे. आणि त्यानंतर ही ट्रॉफी. याच ट्रॉफीसाठी हा सोहळा रंगलाय. 6व्या दिवसामध्ये आपण दाखल झालो. प्रहार प्रीमियर लीग 13व्या पर्वाचा सोहळा. याची ट्रॉफी हाच तो चषक आहे ज्यासाठी सर्वजण लढतायत. 3 हाफमध्ये ही स्पर्धा रंगली आणि या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार, 13व्या पर्वामध्ये विजेता कोण ठरणार, अनेक प्रश्न आहेत आणि त्याचं उत्तर आहे ती म्हणजे ही ट्रॉफी. प्रश्न अनेक आणि त्याचं उत्तर आहे प्रहार प्रीमियर लीग 2013चे विजेतेपद. स्ट्राईक एंडला आता दादा आलाय. 2 चौकार मागच्या षटकामध्ये त्यांनी वसूल केले. 40चं लक्ष आहे. जयेश आहे समोर. ओव्हर द विकेटने पहिला चेंडू दादासाठी. क्रॉस बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला थोडंसं फंबल्ड होतं मात्र कोणतीही धाव मिळणार नाहीये. बॅटचा स्विंग आफाट होता. प्रचंड वेगाने बॅट फिरवली. कनेक्शन तेवढंसं प्रॉमिसिंग नव्हतं. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे दाखल झाला. थोडासा फंबल जरूर झालाय मात्र धाव मिळणार नाही. डॉट बॉल आणि विकेट हे की फॅक्टर असतील मात्र दुसऱ्या बाजूने मार्जिन ऑफ एरर तुम्हाला 0 ठेवावा लागणार आहे. उलट दिशेने खेळ आहे. चांगलं टायमिंग. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 1 टप्पा घेत असताना उडी चौकाराची गुडी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर दादा द्वारा. दादा गायकवाड़ ये शॉट है कि रिवर्स स्वीप. रत्नात्मक बल्लेबाजी. अल्टी पलटी दे घुमा के गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. ये चौका या छक्का. बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार दमदार छक्का. दादा क्या बल्लेबाजी आप कर रहे हैं. एकच वादा आणि मैदानावरती अशोक दादा कमाल करतोय. उलट दिशेने चांगलं टायमिंग. षटकार आला त्यानंतरचा बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हलकसं अपील आहे. फ्लाय स्लिपचा खेळाडू थोडासा मागे. पंचांनी स्पष्ट नकार दिला. चेंडू आहे डॉट बॉल. थोडीशी जोखीम घेण्याचा प्रयत्न केला. आपण नेहमीच म्हणतो रिस्क आहे तो इश्क आहे. मागच्या चेंडूवर मिळालेला षटकार त्यानंतर थोडासा आत्मविश्वास मिळालाय आणि तोच आत्मविश्वास पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न होता. यावेळेला गती थोडीशी वाढवली
आणि गतीसोबत बीट केलंय. गती असून चालत नाही, गतीसोबत तुमच्याकडे नियंत्रण असणं गरजेचं आहे. जयेशने ते नियंत्रण या चेंडूवर दाखवलं. पुढच्या चेंडूसाठी दादा तयार. लो फुलटॉस होता, बॉटमॅटचा वापर केला, फ्लिक करण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग मधून चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. मी ते सिंगल पेक्षा जास्त काही मिळालेलं नाहीये. एका धावी बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे आता 20. 25 चेंडू 20 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकातला एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. महेश जो सातत्याने चर्चेत राहिला, मात्र या डावामध्ये महेशने थोडासा वेळ घेतलाय. पण प्रशांत सर, वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल आहे. स्ट्राईक एंडला आहे महेश. जयेशने 5 चेंडू टाकले, 8 डाबा खर्च केलेत. विकेटचा कॉलम अद्याप खाली. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. ओ पुढे होता बॉल, त्याच्यावर हल्ला डाऊन दी ग्राउंड. चांगलं टायमिंग जुळत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लेट पण थेट. मला वाटत नाही भीती, निर्भीडपणे चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. महेशच्या बॅटमधून षटकार. ब्रिलियंट ब्रिलियंट. बहुत ही खूबसूरती के साथ इस गेंद को खेल दिया था. बल्ले के बीचों बीच डाउन द ग्राउंड और इनफॉर्म बैटर है. ओवर पिच गेंदबाजी आप करेंगे ना तो वे कमाल की बल्लेबाजी करें. मैदान के चारों ओर बल्लेबाजी करना पसंद करते हैं. महेश नानगुडे खास करके जयेश के खिलाफ थोड़ा सा संघर्ष किया और उसके बाद में अब इनकी गाड़ी पटरी पर आई है. ब्यूटीफुल स्ट्रोक प्लेड बाय महेश नानगुडे. और गोपी 19 गेंदों में 57 रनों की जबरदस्त पारी आमदार चषक में क्या जरूरी नहीं की थी. उसके बाद में सुप्रीमो में 38 रनों की पारी. नजीमुल्ला ट्रॉफी में बहुत अच्छा प्रदर्शन किया था, 38 रन बनाए थे, लेकिन वो मैच विनिंग परफॉर्मेंस नहीं आ रहे थे. तो जो 57 रनों की पारी और 30 रनों की जो पारी इन्होंने जोगेश्वरी में आमदार चषक में खेली, वो मैच विनिंग परफॉर्मेंस थे. इसीलिए इनका कॉन्फिडेंस और बढ़ता हुआ. अब दबाव गेंदबाजी के ऊपर रहेगा. पिछले ओवर में 2 बड़े स्ट्रोक आए, एक दादा की तरफ से और एक महेश नानगुडे का. निरंतर मेहनत केली आहे, भरपूर सराव त्याने केला, फिटनेसवर चांगलं काम केलं. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. बॉलर तयार. पहिला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर्ड. चांगलं टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. विदाउट टिकीट एअर स्ट्राईक केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्वागत केलंय. षटकार. दादाच्या बॅटमधून 6 धावा. ये बहुत ही जबरदस्त स्ट्रोक देखिए, बल्ले के बीचों बीच इन्होंने खेल दिया. एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आएगा. प्रथम स्पोर्ट द्वारा ऑन साइड पर खेल दिया और सफलता की खासे काम अदा है, वो मेहनत करने वालों के ऊपर फिदा है. मैदान के अंदर अशोक दादा है, तो रन तो बनेंगे, बड़े स्ट्रोक तो आने वाले हैं. शानदार बल्लेबाजी कर रहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतरचा चेंडू उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ लेंथ होता. मागचा चेंडू थोडासा पुढे लेंथ मध्ये बदल केला, कारण मागच्या चेंडूवर षटकार आला. षटकारानंतर लगेचच लेंथ मध्ये बदल केला गेला. थोडासा डब्बा मागे ठेवला. यावेळेला बीड झालाय. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आता सामन्यामध्ये शिरकाव झालाय. प्रहार 11. 22 बॉलमध्ये 8 धावांची आहे गरज. मुज्जू शेख गोलंदाजीसाठी दाखल झाला. स्वागत षटकाराने झालं, मात्र त्याने कमबॅक केलं. उंची चांगली आहे. हायम ऍक्शन आहे बॉलरची. 22 बॉलमध्ये 8. पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला पुन्हा दादा सज्ज झालाय. लेंथ मागे ठेवली. यावेळेला परकट, पण तू कव्हर्स मध्ये काढलाय. बॉल गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. तोपर्यंत एकच धाव खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या स्कोर कार्डवर एका धावेच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 32 धावा. एक गडी बाद, एक गडी गमावला. आदित्य जाधवने आज निराश केलं. पदरी थोडीशी निराश आली. भोपळाही फोडता आला नाही. डावाच्या पहिल्या चेंडूवर तो बाद झाला, मात्र त्यानंतर जसा महेश मैदानामध्ये आला, महेशला थोडासा वेळ दिला. एक षटकार त्यांनी ठोकला. 21 चेंडूमध्ये आता 7 धावांची गरज आहे. 33 धावा धाव फलकावर आहे. 2.3चा खेळ संपलाय. एक बार रन रेट खाली आलाय. कोणताही दबाव आता फलंदाजांवर नसणारा, याचा अर्थ प्रहार 11 यांनी विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलाय. मात्र पुढचा चेंडू मुज्जूचा महेशसाठी आहे. उलव्या टप्प्याचा चेंडू. बॅटच्या टोला कनेक्शन बहुधा लागले. धाव घ्यायची आहे. दादा गायकवाड अगदी पोहोचेल असं वाटलं होतं, परंतु जसा महेशने नकार दिला तो मागे परतलाय. इथे थोडीशी जोखीम घेतली होती दादाने, मात्र जसं पाहिलं की चेंडू तिथेच घुटमळतोय, लगेचच तो मागे सरकला. आता समीकरण आहे या सामन्यामध्ये, हा सामना जिंकण्यासाठी 7 धावांची अजूनही गरज आहे. 20 चेंडूमध्ये 7. थोडंसं स्पीडअप करावं लागणार आहे आपल्याला, कारण टायमर सेट केलेला आहे. आणि जसा हा सामना संपेल लगेचच पुढचे दोन्ही संघ आपल्याला तयार राहायचे. जसा सामना संपेल हँडशेक करून खेळाडू बाहेर येतील. लगेचच पुढच्या दोन्ही टीम मैदानाचा ताबा घ्या. मुज्जू तयार. राऊंड विकेट ऑन साईडला लॉफ्ट केलाय. बॉल जातोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळेल. एका धावेपेक्षा काहीच मिळणार, जास्त काही मिळणार नाहीये. एकेरी धावेबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आता 34 वर पोहोचली. तिसरं षटक आहे.
ज्या पद्धतीने पहिल्या डावाची सुरुवात झाली, रेग्युलर इंटरव्हल्समध्ये विकेट आल्या, गोलंदाजांनी तो दबाव बनवला. गोलंदाजांचं कौतुक पहिल्या डावासाठी चांगलं राहिलं. मात्र दुसऱ्या डावामध्ये जी सुरुवात करायची होती तेवढीशी दमदार सुरुवात नव्हती. मात्र दादाने खांद्यावर प्रशांतर जबाबदारी घेतली आणि तो मैदानाच्या आतमध्ये 10 बॉलमध्ये 24 वर खेळतोय. 240च्या स्ट्राईक रेटने त्याची फलंदाजी पाहायला मिळते. 6 धावांची अजूनही गरज. दादाच्या बॅटमधून तो विजयी षटकार येणार का? मुज्जू तयार. राऊंड विकेट. प्रयत्न केलाय परंतु या वेळेला चेंडू हवेत एका हाताने चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केलाय, मात्र त्यामध्ये अपयश येत आहे. नवाजने चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला, तो पण ते एकदा मिळते. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, कनेक्शन प्रॉमिसिंग नव्हतं. काही काय चेंडू हवेत राहिला, मात्र तिथे एकदा मिळते आहे. आता षटकाची समाप्ती झाली. 3 षटकांचा केस संपलाय. 35ला 1. प्रशांत सर 3 मध्ये 35 आल्यात. पूर्णपणे सामन्यामध्ये शिरकाव झालाय प्रहार 11चा. इथून 18 मध्ये 5 म्हणजे औपचारिकता पूर्ण करायची आहे. शुक्रिया गोपी, बस सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। फिलहाल प्रहार प्रीमियर लीग 2025 आप देख रहे हैं और बहुत बढ़िया गेंदबाजी रही है मुझे द्वारा। 9 रन दिए, विकेट आपको नहीं मिला। एक तरफ दादा गायकवाड़ 25 पर खेल रहे, 11 गेंदों का सामना किया। महेश 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं और प्रहार 11 35 रन 1 विकेट के नुकसान पर। रिक्वायर रन की तरफ देखें तो 1.67 का है, तो कंट्रोल में टीम है इस वक्त प्रहार 11 टीम का दबदबा। और टीम के कप्तान दादा गायकवाड़ ने बहुत ही शानदार प्रदर्शन किया। ड्रोन व्यू आपके स्क्रीन पर है। प्रथम स्पोर्ट मीडिया द्वारा बिल्कुल बहुत ही बेहतरीन काम किया जा रहा है। सिंहगढ़ का यह खूबसूरत ग्राउंड। गेंदबाजी में अब परिवर्तन, गेंदबाजी में बुलाया गया गेंदबाज गणेश। फील्डिंग फ्लैंक पिक पॉइंट, एक कवर पर खिलाड़ी, स्ट्राइकर पर लॉन्ग ऑफ ऑफसेट पर 5 खिलाड़ी है बैटर द गायकवाड़ के लिए। और गणेश रुक गए हैं, भाई रुकना नहीं है, 1-2 विकेट आपको लेने पड़ेंगे बनेगी इस मुकाबले में। दबाव आपके ऊपर है, मोमेंटम बल्लेबाजों के पास है। प्रहार 11 एक सक्षम टीम है। शानदार आज गेंदबाजी का प्रदर्शन किया गया। एसएमएस के गेंदबाजों ने हारागिरी की। प्रहार 11 अपने जीत की तरफ अग्रसर हो रही है। फुल लेंथ गेंद, बहुत अच्छी गेंद थी। हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, गेंद जिधर से बल्ले के ऊपर नहीं आई है और विकेट कीपर ने शॉर्ट स्क्वायर लेग पर गेंद को फील्ड किया। रन बनाने का कोई मौका नहीं है। गणेश फ्रंट लाइन गेंदबाज है, इनके पास काबिलियत है, टैलेंट कूद कूद बनाओ, लेकिन दबाव है, बैक बैलेंस ज्यादा नहीं है और एक अच्छी गेंदबाजी करनी है। संजय भालेराव आपके स्क्रीन पर। स्कोर 35 1 विकेट के नुकसान पर। महेश 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं। दादा गायकवाड़ ने लाजवाब बल्लेबाजी की। 12 गेंदों में 25, ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। हवा में गेंद, लॉन्ग अप पर खिलाड़ी, गेंद के नीचे, विकेट आपको चाहिए, विकेट मिला। गणेश के लिए वो विकेट की जरूरत थी। दादा गायकवाड़ डेंजरस बैट्समैन, बैक टू द पवेलियन। प्रहारी लड़के हुए तो लगता दूसरा झटका। लेन बॉल होता, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेला टायमिंग चांगलं जुळलेलं नव्हतं, त्यामुळे लांबी काढू शकलेला नव्हता चेंडू आणि त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल टिपला गेला आणि अखेर दादा गायकवाडची खेळी ती समाप्त झाली. 13 चेंडू 25 धावा, परंतु प्रशांत सर एक उपयुक्त खेळी त्यांनी आपल्या संघासाठी साकारली आणि त्यानंतर तो बाद झालाय. इथून आता तेवढासा धोका नाहीये प्रहार 11ला, कारण सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिली आहे. एक कप्तानी पारी, कैप्टन नॉक, बहुत जबरदस्त बल्लेबाजी रही है इस मुकाबले में। दादा गायकवाड़ विकेट गिरा, लेकिन उससे पहले जो टीम की जरूरत थी उसको पूरा करने का काम इन्होंने किया। अच्छा कार्य, और गणेश को सफलता मिली है, थोड़ा देरी से सफलता मिली है, लेकिन अब क्या वो गुच्छे में विकेट आएंगे। ऑफ टाइम के बाहर फुल लेंथ गेंद थी और लॉकअप के ऊपर से गेंद को क्लियर करना चाहते थे, लेकिन लॉकअप पर बहुत ही बेहतरीन फील्डिंग, शानदार कैच। जयेश ऑलराउंडर खिलाड़ी, इन्होंने बहुत ही अच्छा कैच लपका। स्कोर 35 2 विकेट के नुकसान पर प्रहार 11। इस ओवर की अगली गेंद गणेश, स्ट्राइकर पर खिलाड़ी के सर के ऊपर से खूबसूरती के साथ खेलते जयेश भाग रहे हैं। इस स्ट्राइकर पर गेंद को फील्ड किया जाएगा, 1 ही रन मिलेगा। श्री कुने मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। 36 2 विकेट के नुकसान पर चौथा ओवर प्रगति पर है। प्रहार 11 टीम के लिए प्रकाश मड़के बतौर टीम मैनेजर बहुत ही बढ़िया काम कर रहे हैं। कोमल, केदार और प्रकाश मड़के। स्कोर 36 पर 2। शरद दौड़ और प्रकाश मड़के ऑफ टर्म के बाहर से ऑन साइड पर गेंद को खेलना चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई। मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को फील करते तो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। धीरे धीरे होले होले प्रहार 11 की टीम अपने जीत की तरफ अग्रसर हो रही है।
गणेश का ये ओवर, यहाँ बहुत अच्छी गेंदबाजी रही है। 4 गेंदों में केवल 2 रन खर्च किए हैं और 1 विकेट इन्होंने प्राप्त किया है। 14 गेंदों में 3 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए प्रहार 11 टीम को। ऑनसर पर पूर्ण करना चाहते थे, लाजवाब गेंदबाजी इस ओवर में गणेश द्वारा, शानदार गेंदबाजी करे। 5 गेंदों में केवल 2 रन। लग रहा था ये मुकाबला प्रहार 11 जल्दी समाप्त करेंगे, लेकिन गणेश की सदी गेंदबाजी। श्री कुने 1 पर बल्लेबाजी करे, महेश नानगुड़े 9 पर, मैन इन फॉर्म। रबर बॉल के टूर्नामेंट और उसके साथ टेनिस बॉल में जबरदस्त प्रदर्शन महेश नानगुड़े का। और गणेश का ये अच्छा ओवर है, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन किया। इस बार पुल की ऑन साइड पर मिड विकेट पर बॉडी लाइन पर स्क्वायर लेग की तरफ गेंद चली गई है। स्क्वायर लेग पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है, वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने और सी कुने ने विनिंग स्ट्रोक खेल दिया। प्रकाश बड़के इस वक्त बहुत खुश लग रहे हैं जिस तरह से प्रहार 11 की टीम जीती है। शरद सर, इनके चेहरे पर मैं मुस्कुराहट देख रहा हूं। केदार भी बहुत खुश है, कोमल साहब भी बहुत खुश है, सब लोगों के चेहरे पर मुस्कुराहट है और ये मैच प्रहार 11 ने जीत लिया है। कांग्रेचुलेशन प्रहार 11। स्वर्गीय विशाल दादा, वसंत कांबड़े स्टैंड, उसके साथ ये सारे स्टैंड आपको थोड़ी देर के बाद दिखाएंगे, लेकिन इससे पहले मैच समरी। और टीम को मैदान के अंदर आना है, बल्लेबाज की मैदान के अंदर आनी चाहिए। नवाज शेख 14 रन 9 गेंदों का सामना किया और करण डुमरे ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। आकाश राठौड़ की बात करें तो 8 रन नॉट आउट रहे। आतिश कुमार 6 रन, कुणाल निकम 4 रन, बाकी कोई बल्लेबाज देखे यहां से डबल बिगड़ने में नहीं है। नवाज ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की। दादा गायकवाड़ 25 रन 13 गेंदों का सामना किया। महेश नानगुड़े की नॉट आउट 9 रन। शिकुर ने 7 रन बनाए एक छक्के की मदद से। आदित्य जादव ने अपना खाता नहीं खोल पाया। करण डुमरे 2 ओवर 3 रन और 5 सफलता, 2 ओवर 5 रन 3 सफलता, ये आंकड़े हैं। सिबान 2 ओवर 8 रन 2 विकेट। विकास 1 ओवर 10 रन 1 विकेट और संदेश पार्टे जो बहुत ही महत्वपूर्ण गेंदबाज, उनके ऊपर भी निगाह रहेगी। और शानदार खेल इस मुकाबले में करण डोमरे का रहा है। तो इस मैच में मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। शानदार गेंदबाजी रही है प्रहार 11 के लिए, डोमरे साहब की गेंदबाजी, और इन्होंने लाजवाब गेंदबाजी करते हुए 2 ओवर 5 रन और 3 सफलता प्राप्त की है। तो इस मैच में गेम चेंजर खिलाड़ी मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा करण डोमरे, मैन